नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी विषय मराठी, पाठ क्रमांक 17। पाठाचं नाव आहे सोनाली। या पाठाचा भाग क्रमांक 1 आपण अभ्यासणार आहोत। पाठाचे लेखक आहेत डॉक्टर वाघ पूर्णपात्रे। मार्गदर्शक मी श्री विश्वास ठोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर BMC। पाठ क्रमांक 17 सोनाली। या ठिकाणी सोनालीचं हे चित्र दाखवलेलं आहे। डॉक्टर पूर्णपात्रे यांचाही फोटो इथे आपण पाहतोय। आता या पाठाचा जर आपण एक थोडासा परिचय म्हणून जर घेतला तर काय सोनाली। डॉक्टर वाघ पूर्णपात्रे यांनी प्राणी व मानव यांचे नाते कसे असू शकते हे या पाठामध्ये दाखवून दिलेलं आहे। शिकार करून गावात फिरणे किंवा शिकार करून गावात मिरवणे हे शौर्य नाही, तर प्राण्यांना जीवे मारणे हे योग्य नाही। हिंस्र प्राण्यांना आपलेसे करणे, त्यांना पाळणे, त्यांचा सांभाळ करणे त्यातच खरे शौर्य। म्हणजे शौर्य कशामध्ये हे लेखकाने सांगितलंय की प्राण्यांची शिकार करायची आणि गावामध्ये मिरवायचं हे काही शौर्य नाही आहे। तर त्यासाठी काय करायला हवं, हिंस्र प्राण्यांना आपलंसं करण्यासाठी त्यांना पाळीव प्राण्यांप्रमाणे त्यांचं पालन करा आणि त्यांचा सांभाळ करा, त्यातच तुम्हाला तुमचं खरे शौर्य हे दिसून येईल, असं लेखक डॉक्टर पूर्णपात्रे म्हणतात। डॉक्टर वाघ पूर्णपात्रे यांचा जर परिचय पाहिला आपण, हे एक प्रसिद्ध लेखक आहेत। त्यांचे वन्य प्राण्याविषयीचे सोनाली हे पुस्तक प्रसिद्ध आहे। प्राणी जगत हा सर्वांच्याच कुतूहलाचा आणि जिव्हाळ्याचा विषय। लहानपणापासून पाळीव प्राणी व जंगली प्राणी या दोघांबद्दलही आपल्याला आकर्षण असते। पाळीव प्राणी व हिंस्र प्राणी यामध्ये भेद आहेतच, परंतु जंगली प्राण्यांच्या हिंस्रपणाबाबत लहानपणापासून आपल्या मनात एक प्रकारची भीती आणि गैरसमज असतो। सोनाली हा पाठ सिंह या हिंस्र श्वापदामध्येही माणसावर प्रेम करण्याची वृत्ती असू शकते याचे हे सत्य उदाहरण आहे। हिंस्र श्वापदाला घरात पाळणे, नैसर्गिक वातावरणापासून त्याला दूर ठेवणे हे योग्य नाही, परंतु हिंस्र श्वापदामधील पशुत्वावर प्रेमाने मात करता येऊ शकते। खरे म्हणजे मानवामध्ये सुद्धा प्रेम व संतापी वृत्ती अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात। आपल्यातील नकारात्मक प्रवृत्तीवरही मनुष्य मात करू शकतो, याचाही हा पाठ आहे। सोनाली हा सत्यकथेवर आधारित असलेला संवेदनशील पाठ आहे। माणसातील पशुत्व, वाईट वृत्ती दूर व्हाव्यात ही प्रेरणा देणार आहे। माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे असा संदेश या पाठामधून मिळतोय। तर या पाठामध्ये म्हणजे पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी म्हणजे हिंस्र प्राणी यामध्ये काय आहे आणि जंगली प्राणी की म्हणजे जे हिंस्र श्वापद आहेत त्यांना सुद्धा प्रेम जर दिलं तर काय होऊ शकतं, अशा प्रकारचा हा पाठ आहे। खरं म्हणजे माणसाने जर अशा प्राण्यांवर प्रेम केलं तर ते प्राणीसुद्धा आपल्याच होऊ शकतात, हे या पाठातून संदेश देण्यात आलेला आहे। ही एक सत्यकथा आहे। हा जो पाठ आहे ही एक सत्यकथा आहे।
हा पाठ एक सत्यकथा आहे. लेखक त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक उदात्त पातळीवरून विचार करतात. त्यांच्या पूर्वजांनी वन्य प्राण्यांची शिकार केली, त्यांना मारले. लेखकांना मात्र वन्य प्राण्यांना ठार मारणे ही कल्पनाच पसंत नाही आहे. वन्य प्राण्यांशी प्रेमाने वागावे, त्यांना माणसाळावे अशी लेखकाची मनोमन इच्छा होती. आणि म्हणूनच ते सिंहिणीचे पिल्लू पाळायला आणतात. सिंहिणीला आपण माणसाळवू शकू, तिला प्रेमाने जिंकू अशी जणू काही लेखकांना मनोमन खात्री होती. लेखक स्वतः प्राण्यांशी आत्मीयतेने वागले, पण त्यांनी घरातल्या सगळ्यांना त्या प्राण्यांशी स्वतः प्रेमानेच वागायला शिकवले. आपल्या चिमुकल्या नातीला सुद्धा निर्धास्तपणे खेळू दिले. रुपाली, सोनाली व दीपाली ही नावे पहा. 3 बहिणींची नावे असावीत असे त्यांच्या उच्चारावरून वाटते. ती दोन्ही पिले त्यांना स्वतःच्या नाती इतकीच प्रिय आहेत. शेवटी सोनाली ह्या सिंहिणीस त्यांनी पुणे येथे पेशवे उद्यानात सोडले. त्यावेळी त्यांना आपली आसू आवरता आले नाहीत. परंतु आता सोनालीला घरात ठेवणे अशक्य असल्याने त्यांनी तो निर्णय घेतला होता. या सर्व बाबीवरून लेखकाची प्राण्यांकडे पाहण्याची निर्मळ वृत्ती दिसून आलेली आहे. म्हणजे ही एक प्रकारची सत्यकथा आपण पाहत आहोत. आता ही सत्यकथा पाहत असताना आपल्याला काय आपण पाठाचं या संदर्भातलं माहिती घेतलेली आहे. आता या पाठामध्ये आपल्याला वाचन करायचं आहे. आता या वाचन करत असताना या पाठाचं, कारण वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता तर आपण या पाठाचं वाचन करूया. सोनाली. 31 मार्च 1974. सोमवारचा दिवस होता. आमच्या साऱ्या घरात आज सुतकी वातावरण होतं. आमच्या लाडक्या सोनालीचा आज आमच्या घरातला शेवटचा दिवस होता. आज सोनाली पुण्याला जाणार होती. आपल्या कायमच्या घरी, तिथल्या पेशवे उद्यानात. यापुढे तिचं कायम वास्तव्य राहणार होतं. आज मी स्वतः सोनालीला घेऊन पुण्याला निघालो होतो. गाडी पुढे चालली होती, पण मी मात्र मनानं भूतकाळात शिरलो होतो. अजून तो दिवस आठवतोय मला. 29 ऑगस्ट 1973. वेळ सायंकाळची. डॉक्टर चित्रे यांनी छोटासा पिंजरा तयार करूनच ठेवला होता. त्या 3 पिलांना त्यांनी मादीपासून दूर केलं आणि म्हणाले, हो डॉक्टर, सांगा तुमचा चॉईस. 3 बछड्यांना जन्मून 2 महिने झाले होते. मी 3 पिलांना गोंजारलं, पण सगळीच फिस्कन अंगावर आली. मी त्यातल्या त्यात कमी फिस्करणारं, थोड्या शांत स्वभावाचं एक पिल्लू निवडलं. ते इतरांपेक्षा थोडंसं सशक्तही होतं. बच्च्याला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं. रात्रभर प्रवासात माझ्या मनात त्या छाव्याविषयी दुसरा कशाचाच विचार नव्हता. 2 वर्षाचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात. मग त्यांना शिकवणं, माणसाळवणं अवघड असतं. पुन्हा माझ्या डोळ्यासमोर नुसतं सर्कशीसारखं वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता. मला एका जंगली प्राण्यावर प्रेम करायचं होतं, अगदी पोटच्या मुलासारखं. ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो. तिला जवळ घेतल्याखेरीज मी झोपणार नव्हतो. आजपर्यंत पूर्ण पात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी शिकारी करून कीर्ती मिळवली होती, पण पशुमधील पशुत्वाची आज मी शिकार करायला निघालो होतो. आम्ही घरात प्रवेश केला. पहिला दिवस तसाच गेला. या सिंहकन्येचे आगमन होण्यापूर्वी 15 दिवस रुपालीचं आगमन झालं होतं. कापसासारखे शुभ्र पांढरे केस असलेली 1.5 महिन्याची ही कुत्री आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली. तिचे ते रुपेरी केस पाहून आम्ही तिचं नाव रुपाली ठेवलं होतं. ही सोनाली आहे. माझा मुलगा डॉक्टर सुभाष याला पहिली मुलगी झाली. घरात दीप आला म्हणून आत्यानं म्हणजे सुचेतानं सुचवलेलं दीपाली नाव ठेवलं. म्हणजे एकाच ऑगस्ट महिन्यात 1973 आमच्या संगम बंगल्यात रुपाली आली, नात दीपाली आली आणि आता सिंहकन्याही आली होती. असा मनोहर त्रिवेणी संगम इथे झाला होता. काय बरं या छाव्याचं नाव ठेवावं. सोन्यासारखे केस असलेली सुवर्णकांतीची ती मादी कोच्यावर बसली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवताना एकदम मला नाव सुचलं, सोनाली. सुरुवातीला रुपालीचं आणि सोनालीचं मुळीच पटेना. रुपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनालीही फिसकून. सुरुवातीला रुपालीचं आणि सोनालीचं मुळीच पटेना. रुपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनालीही फिसकून अंगावर जायची. 3-4 दिवस हा प्रकार चालू होता. पण 4 दिवसानंतर दोघींची गट्टी जमली.
मग एकत्र बसणं झोपणं सुरू झालं. हिंडताना रुपाली व सोनाली मागे. रुपाली सिनियर असल्यामुळे तो मान तिचाच होता. पुढे तर दोघींना एकमेकींचा इतका जाळा लागला की त्यांचं जेवणही एकत्र होऊ लागलं. आणि रुपालीप्रमाणे सोनालीही माझ्याजवळ माझ्या पायथ्याशी झोपू लागली. इथे काही चित्रही आपण पाहू शकता. झोपायची वेळ झाली की सोनाली उडी मारून बिछाण्यात शिरे. पण चटकन झोपी जायचा आणि तिचा स्वभावच नव्हता. बिछाण्यात आली की ती माझं तोंड चाटू लागे. मग केस चाटे. पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती अन रुपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछाण्यात चालायची. दोघीही बिछाण्यात चक्क नाचत कुदत थकल्या दमल्या की दोघीही आपापल्या जागा पकडून झोपायला येत. फुस करून रुपा अंग टाकी आणि झोपी जाई. पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलांसारखं तिला मला थोपटून झोपावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपेतही एखाद्या लहान मुलीसारखी अस्ताव्यस्त असायची. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्येच मला झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. सोनाली आणि रुपाली लहान होत्या तोपर्यंत रुपालीचं अंगापिंडानं मोठी होती. वयानंतर ती सोनालीपेक्षा चांगली 7 दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करी. सोनालीवर गुरगुरे तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब. रुपाली तिच्यावर गुरगुरली की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूटपणे बसे. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदलतं. रुपाली लहान खुरी राहिली आणि सोना बघता बघता तिच्या दुप्पट चौपट झाली. ती रुपालीला सहज तोंडात उचलून धरी. पण सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत. रुपालीने मात्र आपला ताईपणा शेवटपर्यंत सोडला नाही. सोनाली पार वाह्यातपणा करू लागली की रुपाली गुरु करून दटवीत असे. मुंबईहून दोघींसाठी गळपट्टी व साखळ्या आणल्या. लहानपणापासून जर त्यांना साखळीची सवय लावली नाही तर मोठेपणी ही जनावरं साखळी घालू देत नाही. घरच्या गच्चीवर सोनालीचं बिऱ्हाड थाटलं. गच्चीवर मी नेहमी दोघींना मोकळं ठेवत असे. पुढे गच्चीवर सोनाली आणि रुपाली रुपाली मोकळेपणाने खेळू लागल्या. एकमेकींचा पाठलाग करू लागल्या. माझ्या पायातून पळू लागल्या. पण सिंहकन्या, एक श्वानकन्या आणि एक डॉक्टर कन्या असा हा अवर्णनीय सामना. मला त्यावेळी कोणत्याच गोष्टीचे भान राहत नसे. एक विलक्षण अवर्णनीय आनंद मी लुटत नसे. अगदी भरभरून याच गच्चीवर त्या दोघी पहिल्या पावसाळ्यात नाचल्या होत्या. फारच जोराचा पाऊस आला म्हणजे मात्र सज्जाचा आडोसा त्या घेत. एरवी साऱ्या गच्चीवर पावसात हुंदडत. जळगावला बॅडमिंटन टुर्नामेंट्स होत्या. सोनालीला घेऊन मी कोर्टावर गेलो. तिथे माझे मित्र डॉक्टर आठवले आपल्या अल्शियन कुत्र्याला घेऊन आले होते. चांगला उंच व दांडगा कुत्रा होता. त्याची व सोनालीची गाठ पडली. आधी त्या कुत्र्याला हे मांजराचं पिल्लू आहे असं वाटलं असावं. तो तिच्या अंगावर धावला. सोनाली त्याच्यापुढे फारच लहान दिसत होती. पण किंचित न घाबरता फिस करून ती त्याच्या अंगावर धावली. मात्र तो अल्शियस कुत्रा पळू लागला व सोनाली त्याचा पाठलाग करू लागली. कोर्टावरील साऱ्या खेळाडूंना हा प्रकार पाहून मजा वाटली. रुपालीच्यापेक्षा सोनालीची वाढ एकदम झपाट्याने झाली. ती चांगलीच मोठी दिसू लागली. वाढत्या वयाप्रमाणे सोनालीच्या आहारातही मी वाढ केली. आता सोनाली 5 महिन्याची झाली होती. सोनालीचं जेवण 3दा होत असे. सकाळी नाश्त्यासाठी तिला दूध वांडी देत होतो. दुपारी जेवताना मी तिला खिमा देत असे. रात्री मात्र सोनाली शुद्ध शाकाहारी जेवण घेत असे. दूध पोळी नाहीतर दूध भाताचं. आणि त्यासाठी मग ती आमच्या गंगूबाई स्वयंपाकिनीची लाडीगोडी लावी. जेवायची वेळ झाली की ती स्वयंपाकघरात जाई आणि स्वयंपाकीन बाईच्या पायात घोटाळत राही. त्यांच्या भोवती फार फिरत राही. तोंडानं लाडी आव आव करत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी. पण तिचं जेवण ताटलीत टाकलं की ती गुरगुरायला लागे. ताटली खाली ठेवली की ताटलीवर तुटून पडे. जिभेने ताटली चाटून पुसून साफ करून होईपर्यंत तोंडानं तिची गुरगुर चालूच राही. दूध पोळीनी दूध भात खाणारी जगातली ती एकमेव सिंहीण असावी. तिला व रुपालीला मी मोटारीतून बाहेर फिरायला नेऊ लागलो. दोघींची मोटारीतून बसायची जागाही पक्की ठरलेली. ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची जागा. जाणाऱ्या येणाऱ्याकडे दोघी खिडकीतून टक लावून पाहत राहत. दोघींचे पुढील पंजे दाराच्या बाहेर आयटी टाकलेले असत. बैलगाड्या टांगे गुरं याकडे ही जोडी डोळे विस्फारून पाहत असे. आता सोनाली वर्षाची झाली होती. तिची उंची वाढली होती. अंगात ताकद आली होती.
साखळी लावल्यावर आम्ही तिला न्यायच्या ऐवजी तीच आम्हाला ओढू लागली होती. आता ती पूर्ण आहार घेत असे. रोज 3.5 किलो मटण तिला लागत असे. रात्री 1 लिटर दूध आणि 4 पोळ्या आम्ही तिला देत असू. फार आवडीने ती त्या खायची. अर्थात प्रत्येक वेळी तिला बरोबर रुपाली लागत असे. रुपाली नसली तर सोनाली जाळीच्या दरवाजावर पंजे मारत असे. मी तिला माझ्या हातानं खायला देत असे. दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठं जावं लागेल याचा नेम नसे. मग माझ्या अनुपस्थित अण्णांकडे किंवा गड्याकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था असे. तशी सवय करणं आवश्यक होतं. अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊ घालत. कधीकधी गच्चीच्या कठड्यात असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत. असं करून त्यांचा विश्वास वाढला आणि स्वतः हातानं तिला खाऊ घालावं असं त्यांनी ठरवलं. पण एकदा त्यांना विचित्र अनुभव आला. त्या दिवशी दवाखान्यात मला काम होतं. सोनालीला जेवू घालण्याचं काम मी अण्णाकडे सोपवलं. जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजाजवळ आले. डब्बा दाराजवळ हॉलमध्ये ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनालीकडे गेले. दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला. गच्चीवर गेल्यावर सोनाली त्यांच्या मागे मागे गेली. तिला वाटलं त्यांनी जेवणाचा डबा आणलाय, परंतु त्यांच्याजवळ खाणं नाही हे लक्षात येताच सोनाली परत दरवाजाकडे धावत आली. सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली, पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थ कळला नाही. तिला उद्देशून ते म्हणाले, सोना थांब, मी डब्बा आणतो, बाजूला हो. असं ते दरवाजापाशी जाता सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली. सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली. काय झालं हे ते कोणालाच कळेना. मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावतच गेलो. तोच शांताराम धाव अशी अण्णांची हाक ऐकू आली. मी प्रत्यक्ष तिथे पोचलो तेव्हा अण्णा सोनालीला चुप राहा असं सांगत होते. मी पाहिलं तर सोनालीचा आवेश फारच भयंकर होता. मी घाईघाईनंच लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला व जेवणाचा डब्बा घेऊन गच्चीवर प्रवेश केला. परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी रागावलेली होती की तिनं उडी मारून माझ्या हातातला डब्बा पंजाने फटकारा मारून दूर उडवला होता. मटण गच्चीवर इतस्त पसरलं. ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. 15-20 मिनिटात तिनं सर्व फस्त केलं. खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागले. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. अण्णांना मी म्हणालो, जेवताना पशूंना कोणी फसवलं, त्यांची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी लागला तरी ते त्यांना सहन होत नाही. सोनालीच्या दातात विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनाली मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेल्यात चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याची मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो, पाहतो तर ते पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरशः चाळणी केली होती. वन्य पशूंच्या दातात केवढी ताकद व चिवटपणा असतो याचा मला अनुभव आला होता. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेले मी अजूनही जपून ठेवलं आहे. सोनाली आता आमच्या घरच्यापैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रुपालीवर जीव तसा दीपालीवरही होता. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात छोना छोना तू काय करते असं म्हणून तास न तास तिच्याशी खेळत असे. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथं आला. त्याला वाटलं पोर चुकून सिंहणीपाशी आली. त्यानं घाईघाईने दीपालीला उचललं. त्या सरशी सोनाली मोठ्याने फिसकारली व त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं. आतल्या बाजूला अण्णा होते. सोनालीचा आवाज ऐकून अण्णा स्वयंपाकघरातून बाहेर आले व म्हणाले, काय रे, काय झालं? दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहे. त्यानं अण्णांना सर्व प्रकार सांगितला. तू पुन्हा दीपालीला उचल, मी पाहतो. अण्णा म्हणाले. पुन्हा तो गृहस्थ गेला. दीपाली जाळ्यापाशीच होती. त्यानं पुन्हा दीपालीला हात लावताच सोनाली पुन्हा पहिल्यासारखी चवताळून त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. अण्णांनी मग सोनालीला शांत केलं. दीपाली ही आपल्या घरची आहे आणि तिला कोणी इतरांनी उचलता कामा नये ही मोठी जाणीव सोनालीला झाली होती. अण्णांनी एका हातानं दीपालीला घेतलं व दुसऱ्या हातानं प्रेमळपणाने सोनालीला थोपटलं. आम्ही येणार, सोनालीला घेऊन येणार ही बातमी पुण्याच्या पेपरमध्ये आली होती. आमची वाट पाहत शेकडो पुणेकरांनी आधीच कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी केली होती. येणारा जाणारा विचारे, काय हो, कोण येणार आहे? मग फुटपाथवरील एखादा तरुण सांगू लागे, अहो मोटारीतून सिंहीण येणार आहे, उघड्या मोटारीतून. मग आम्ही काय खोटं सांगतोय काय?
पाहता पाहता गर्दी वाढू लागली. सोनाली आली. गर्दीत एकच उत्साहाची लाट आली. प्रत्येकजण सोनालीला पाहण्यासाठी धडपडत होता. मान उंच करून टाचावर करून लोक पाहत होते. पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनालीला व रुपालीला आवारातच साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं. दोघींना खूप तहान लागली होती, म्हणून बरोबर आणलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं. हे पेशवे उद्यानाचं चित्र आहे. जमलेल्या बघ्यापैकी कुणी अंडे आणलं, कुणी दूध आणलं होतं. वेळ रात्रीची होती. मी अतिशय थकलो होतो, पण मला झोप येईना. उठल्या उठल्या मी कमिशनरला फोन केला. सोनाली आली आई म्हणून सांगितलं. पेशवेबाग शेवटचा टप्पा. तिथेही स्त्री पुरुष लहान मुलं यांची गर्दी. महापौरांनी सोनालीचा औपचारिक स्वीकार केला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आता तिला आतल्या पिंजऱ्यात सोडायचं होतं, म्हणून सोनालीच्या गळ्याभोवती असलेला माझा पट्टा व साखळी मी सोडली. माझी सोनावरची प्रेमाची मालकी संपली. अण्णा कसेबसे अश्रू आवरून धरत होते. दुःखाचा एक एक कड आवंड्याबरोबर मी गिळत होतो. सारेच अधिकारी व प्रेक्षक स्तब्ध होते. काय बोलावं तेच मला समजेना. सोना आतल्या पिंजऱ्यात जायला तयार नव्हती. मी आत गेलो की ती आतल्या पिंजऱ्यात येई. मी बाहेर आलो की ती बाहेर येई. आता फसवायचं होतं. फसूनच तिला आत कोंडणं शक्य होतं. म्हणून रुपालीला मी प्रथम आतल्या पिंजऱ्यात पाठवलं. तिच्या पाठोपाठ सोनाली पिंजऱ्यात गेली. मी दरवाजा बंद केला. मग पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडून रुपालीला बाहेर ओढलं व चटकन दरवाजा लावला. सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली. मुकेपणाने प्रेम करणारी रुपाली पिंजऱ्यासमोर उभी राहून डोळे भरून तिच्याकडे पाहत होती. रुपाली बाहेर, मी बाहेर. अण्णा बाहेर. सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. ती गज, ती कडी कुलप सोनाली बिथरली. गरगरा फिरू लागली. मोठ्याने ओरडू लागली. पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपडू लागली. जड अंतकरणाने मी पिंजऱ्याकडे पाठ फिरवली आणि मुकाट्याने गाडीत बसलो. तर अशा प्रकारे हा सोनाली हा जो पाठ आहे, ही एक सत्य कथा आहे आणि या कथेचं आपण वाचन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा या पाठाचं 2-3 वेळा वाचन करायचं आहे. हे काही चित्र आहे. आता इथे काही प्रश्न आहेत बघा. तुलनात्मक प्रश्न आहे. सोनाली आणि रुपाली. रुपालीपेक्षा 7 दिवसांनी लहान दिसायला लहानखुरी सोनाली. रुपाली काय वयाने सोनालीपेक्षा मोठी. स्वरातील अंगापिंडाने सुद्धा मोठी. सोनाली काय रुपाली गुरगुरली की सोनाली बापडी होऊन कोपऱ्यात बसे. रुपालीच्या संदर्भात सोनालीवर ताईगिरी करायची, सोनालीवर गुरगुरायची, तिला दामात घ्यायची. सोनाली संदर्भात वय वाढल्यावर रुपालीच्या दुप्पट चौपट वाढली. रुपालीचं काय वय वाढल्यावर लहानखुरीच राहिली. सोनालीचं काय रुपालीला सहज तोंडात उचलून धरी, पण रुपालीला तिचे दात लागत असतं. रुपालीने तरीही आपला ताईपणा सोडला नाही. गुरगुरून सोनालीला दटावीत असे. आता याच्यामध्ये प्रश्न पुढचा एक. सोनाली व रुपाली यांची झोपण्यापूर्वीची मस्ती सांगायची आहे. आता सोनाली आणि रुपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती बघा. दोघीही बिछाण्यात चक्क नाचत कुदत, थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत. रुपाली फुस करून अंग टाकी व झोपी जाई. सोनालीला लगेच झोप येत नसे. तिला लहान मुलासारखे थोपटावे लागे, मगच ती झोपी जाई. आता लेखकाने निवडलेल्या पिल्लांची काही वैशिष्ट्ये बघा. जन्म होऊन 2 महिने झाले होते. इतर पिल्लांपेक्षा सशक्त होते आणि कमी फिसकणारे व शांत स्वभावाचे पिल्ल होते. आता इथे काही वाक्ये. खालील वाक्यातून दिसणारी सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा. सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत. रुपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी. सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली. सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली. मोठ्याने फिसकारून सोनाली गृहस्थाच्या अंगावर आली. सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. सोनालीचे दात कधी रुपाली लागले नाहीत, कारण सोनाली प्रेमळ होती. रुपाली सोबत नसली तर सोनालीच्या जाळीच्या दरवाजावर पंजा मारे, कारण त्यांची मैत्री होती. सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली, कारण जेवणाच्या वेळी फसवले म्हणून तिला संताप आला होता. सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली, कारण ती चुकीबद्दल क्षमा मागत होती. मोठ्याने फिसकारून सोनाली गृहस्थाच्या अंगावर आली. दुसऱ्याची वस्तू घेतलेली तिला आवडली नाही म्हणून राग आला होता. सोनालीने आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती.
कारण ती प्रेमाच्या आणि भावनेने आणि दयेने पाहत होती. तर अशा प्रकारे सोनालीचे काही हे गुण पैलू इथे तुमच्यासमोर सांगितलेले आहेत. तर इथे मला वाटतं पहिला भाग आता आपला इथे या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.